सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. पेपर क्रमांक 1 मधील जो 10वा घटक आहे हायर एज्युकेशन, या युनिटामध्ये येणारे 100 महत्वाच्या कन्सेप्ट आपण बघत आहोत. 100चे 100 कन्सेप्ट आपण लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम उत्तीर्ण होणार. चला, आतापर्यंत 25 कन्सेप्ट सांगितलेले, आता 26वा कन्सेप्ट युनिव्हर्सिटी ऍक्ट, विद्यापीठ कायदा 1994. या कायद्यामध्ये जो आर्टिकल्स असतात, हे महत्वाचे 4 आर्टिकल आपण लक्षात ठेवा. आर्टिकल 81 काय सांगतात? द कंडिशन ऑफ अफिलिएशन अँड रिकॉग्नायझेशन. एखाद्या विद्यापीठाखाली कोणकोणत्या महाविद्यालयांना आपण मान्यता दिला पाहिजे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. अफिलिएशन आणि रिकॉग्नायझेशन. आर्टिकल 82 प्रोसिजर ऑफ परमिशन टू ग्रँट. त्या महाविद्यालयांना अनुदान कसं दिलं पाहिजे त्याचं एक प्रोसिजर त्यांनी सांगितलेलं आहे. आर्टिकल 83 अफिलिएशन प्रोसिजर. अफिलिएशन प्रोसिजर बद्दल माहिती सांगितलेली आहे. आर्टिकल 84 प्रोसिजर ऑफ ग्रँट्स ऑफ अफिलिएशन टू कॉलेज. कृपया हे 4ही कन्सेप्ट जरी नाही समजलं तरी नोटबुक मध्ये लिहा आणि रिपीट वाचन करा. त्याच्यानंतर वेटरिनरी एज्युकेशन. वेटरिनरी एज्युकेशन म्हणजे जे पशु पक्षी प्राणी वैद्यकीय शिक्षण. हे कशाचे वैद्यकीय शिक्षण? पशु वैद्यकीय शिक्षण. हे पशु वैद्यकीय शिक्षण कशाच्या क्षेत्राच्या खाली येतात? तर मेडिकल एज्युकेशनच्या अंडरमध्ये येत असतात. तसेच पशु पक्षी वैद्यकीय शिक्षण हे अग्रिकल्चर एज्युकेशनच्या खाली सुद्धा येतात. त्यामुळं दिस इज रिलेटेड टू अग्रिकल्चर, शेती आणि मेडिकल एज्युकेशन रिलेटेड आहे. ए युनिट बाय व्हिच द कोर्स वर्क इज मेजर्ड. आता जे कोर्स वर्क आपण शिकवतो, कोर्स वर्क मेजर करण्यासाठी क्रेडिट हा युनिट वापरतात. क्रेडिट लक्षात घ्या. इथं काही महत्वाचे इन्स्टिट्यूशन्स आहे आणि त्याचं स्थळ आहे. स्पेस अप्लिकेशन सेंटर. जे स्पेस आहे आपलं, स्पेस अवकाश, स्पेस अप्लिकेशन सेंटर हे अहमदाबाद गुजरात येथे आहे. हे इस्रोच्या खाली काम करीत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन बद्दल संशोधन करण्यासाठी हा एक इन्स्टिट्यूशन्स आहे. म्हणजे प्रत्येक फूड, आता फूड हा चांगला आहे का, त्याच्यामध्ये काय भेळ मिसळलेले आहे, आता दुधात काय मिसळले का, बासुंदीमध्ये काय मिसळले का, फूडमध्ये काही केमिकल्स वापरतात. मग त्याचं संशोधन करण्यासाठी म्हणजे फूड पॉइझन आहे का नाही, फूडमध्ये काय पॉइझनचा भाग आहे का नाही, हे सगळं ह्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये चेकिंग होत असतात. कुठे आहे? हैदराबाद येथे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी रोग प्रतिकारक शक्ती, त्याच्या आधारित हा एक इन्स्टिट्यूशन्स आहे. हे दिल्ली येथे आहे. लक्षात घ्या. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम. आपला जो पेट्रोल आहे, हे पेट्रोलचं संशोधन करण्यासाठी एक इन्स्टिट्यूशन्स आहे. हे उत्तराखंडमध्ये डेहराडून येते. त्याच्यानंतर एक विद्यापीठ आहे आपला भारत देशात. खरं तर पहिल्या विद्यापीठात 3 आहे. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, हे 3 विद्यापीठ भारत देशात. 1887 ला स्थापन झालेले कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. परंतु ह्या विद्यापीठाच्या अगोदर एक कॉलेज होते. ते कॉलेज आता युनिव्हर्सिटीमध्ये बदल केलेलं आहे. त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी. त्या युनिव्हर्सिटीच्या खाली एक मोटो आहे, एक लोगो. काय मोटो आहे त्याचं ध्येयवाक्य बघा. एक्सलन्स सिन्स 1817. म्हणजे भारत देशातील हा पहिला कॉलेज आहे.
एक पहिलं कॉलेज आता युनिव्हर्सिटीच्या रूपात बदल करण्यात आलेले आहे. एक्सलन्स सिन्स 1870 इज द मोटो ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया. द युनिव्हर्सिटी इज प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी. आता आपला जो प्रिएम्बल आहे संविधानामध्ये, जे प्रिएम्बल आहे त्या प्रिएम्बल मध्ये हे शब्द दिलेले आहेत बघा. इन द प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स दीज आयडियल्स आर हायलाइटेड. 4 आयडियल्स लक्षात घ्या. जस्टिस न्याय, लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समानता आणि फ्रॅटर्निटी ब्रदरहुड. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व. हे 4 तत्व या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बल मध्ये सांगितलेले आहेत. जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. कृपया हे 4 शब्द लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार.